नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मला देवीला पुष्प अर्पणही करून झालेला आहे आणि नैवेद्यही अर्पण केलेला आहे। तर लगेचच आपण सुरुवात करूया पठणास। आपल्याला एकदा मी देवाचं दर्शन घडवते इथून। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीभ्यो नमः। आज आपल्यापासून आपला पहिला अध्याय सुरू होणार आहे भगवद्गीतेचा। आणि आपल्याला जर खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपण नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये राधे कृष्ण लिहायला विसरू नका। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग। कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण। धृतराष्ट्र उवाच, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकः पांडवाश्रयो किम कुर्वत संजय। धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? तात्पर्य, भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे आस्तिकवादी विज्ञान आहे व याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिला आहे। त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याचे भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांच्या मदतीने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्ताकडून ती समजून घेतली पाहिजे। भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दल स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे व ते म्हणजे अर्जुन होय। त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंतांकडून श्रवण करून जाणून घेतली। एखादा अशा वैयक्तिक हेतुरहित गुरु शिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्या इतपत भाग्यवान असेल तर हे समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रांमधील ज्ञान त्याला समजते। या ज्ञान व्यतिरिक्त इतर शास्त्रामध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी तो भगवद्गीतेमध्ये पाहू शकेल। भगवद्गीतेचे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे, हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे परिपूर्ण असे आस्तिक्यवादी विज्ञान आहे। महाभारतात वर्णिलेले धृतराष्ट्र आणि संजय यांनी केली चर्चा ही या श्रेष्ठ तत्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे। पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते। स्वतः भगवंतांनी ते जेव्हा या पृथ्वी तलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरिता हे ज्ञान सांगितले। येथे धर्मक्षेत्रे, जिथे धार्मिक कार्य केले जातात असे ठिकाण, हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे। कारण कुरुक्षेत्र युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान हे अर्जुनाच्या बाजूने उपस्थित कुरूंचा पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयाबद्दल अत्यंत साशंक होता आणि त्यामुळे त्याने आपले सचिव संजय याच्याकडे विचारणा केली की त्यांनी काय केले। पूर्ण निर्धारयुक्त युद्ध करण्याच्या तयारीनेच स्वतःचे आपले धाकटा भाऊ पांडू याचे पुत्र कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर एकत्र आले असल्याची त्याला पुरेपूर खात्री होती। तरी सुद्धा त्याची विचारणा महत्वपूर्ण होती। भावाभावांमध्ये तडजोड व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधिलिखिताबद्दल निश्चितपणे
जाणून घ्यायचे होते. कुरुक्षेत्राचा वैदिक साहित्यामध्ये स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. आणि अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरविल्याने युद्धातील अंतिम निर्णय होणाऱ्या परिमाणे धृतराष्ट्र आणखीन भयभीत झाला. याचा प्रभाव अर्जुन व इतर पांडुपुत्र हे स्वाभाविकच सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल असाच होणार आहे हे तो उत्तम रीतीने जाणून होता. संजय हा व्यासांचा शिष्य होता. तो जरी धृतराष्ट्राच्या कक्षामध्ये होता तरी व्यासांच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकला नाही होता. यासाठी धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल त्याच्याकडे विचारणा केली. पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातील होते. पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखविण्यात आले आहे. त्याने मुद्दाम आपल्या पुत्रांचा कुरु म्हणून उल्लेख केला आणि पांडुपुत्रांना कुळाच्या वारसहक्कातून वगळले. यावरून कोणीही धृतराष्ट्राचा आपल्या पुतण्याशी म्हणजे पांडुपुत्रांशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो. प्रारंभी केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आले आहे की ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तृण काढून टाकले जाते त्याप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णाच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर तृणवत अशा धृतराष्ट्राच्या पुत्रांसहित इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल आणि युधिष्ठिर प्रमुख असलेला धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील. धर्मक्षेत्रे व कुरुक्षेत्रे या शब्दांच्या ऐतिहासिक आणि वैदिक महत्वाबरोबर हेही विशेष महत्वाचं आहे. संजय उवाच द्रष्टा तु पांडवानिकं व्यूढं दुर्योधनास्तदा आचार्य मुपो संगये राजा वचनमब्रीत. संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेले सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्याकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. तात्पर्य: धृतराष्ट्र हा जन्मतः आंधळा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिक दृष्ट्या अंधकच होता. त्याला नक्की माहित होते की आपले मुलेही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांबरोबर आपल्या मुलांचा कधीच सलोखा होणार नाही अशी त्याची खात्री होती. तरी सुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती. धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल केलेली हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता. म्हणून विषण्ण उद्विग्न झालेल्या राजाला त्याला प्रोत्साहित करायचे होते आणि म्हणूनच त्याने राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत. यासाठी संजयने राजाला माहिती पुरवली की दुर्योधनाकडे पांडवाचे सैन्यबळ पाहिले आणि तात्काळ तो आपले सैन्यसहित द्रोणाचार्य राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागेल. यावरून तो राजा राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते. पण जेव्हा त्याने पांडव सैन्याच्या व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्यत्कारी मुत्सद्देगिरीचे प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही. पश्यन्तां पांडुपुत्राणामाचार्य महती चमुम व्यूढा द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचली ही विशाल पांडवसेना पहा. तात्पर्य: मुत्सुद्दी दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यायचे होते. द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्याचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला ज्यामुळे त्याला द्रोणाचार्याचा वध करू शकेल अशा पुत्रांची प्राप्ती झाली. द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि तरी सुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी
आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपवण्यात आलेल्या द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नला स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवण्यात मुळीच कसर केला नाही. आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये धृतराष्ट्रद्युम्नाने पांडवांची बाजू घेतली. त्याने द्रोणाचार्याकडून प्राप्त झालेल्या युद्धकलेनुसार पांडव सेनेचे व्यूहरचना केली होती. द्रोणाचार्यांची युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. यावरून त्याला हे देखील दाखवून द्यायचे होते की पांडव हे द्रोणाचार्याचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये. विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता. अशा प्रकारच्या सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो असा इशाराही दुर्योधनाने याद्वारे दिला. अत्र शूरा महाश्वासा भीमार्जुना समायुद्धि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. येथे भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. तात्पर्य: द्रोणाचार्याच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर धृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता. तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धा होते. दुर्योधन त्यांची उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो, कारण त्यांच्यापैकी प्रत्येक जण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता. त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती, म्हणून इतरांची तुलना त्याने त्यांच्याशी केली. दृष्टकेतश्व कीतानः काशीराजश्व वीर्यवान पुरुजित्कुर्वन्ति भोजश्व शैबश्व नरपुंडवहा. तेथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे दृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरजित, कुंतीभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे आहेत. युद्धा मनुष्य विक्रांत उत्तम मौजस्व वीर्यवान सौभद्रो द्रौपद्यश्च सर्व एव महारथा. तेथे पराक्रमी युद्धामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तम मौजा, सुभद्रापुत्र आणि द्रौपदी पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय आहेत. अस्माकं तु विशिष्टा ये तानि बोध द्विजोत्तम नायकामं सैन्यस्य संज्ञार्थ ताम्र विमिते. हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या माहितीकरिता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्याविषयी मी तुम्हाला सांगतो. भवान विमश्व कर्णश्व कृपश्व समितज्ञ अश्वत्थामा विकर्णश्व सौमदती तथैव च. येथे आपण स्वतः भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजय ठरणारे योद्धे आहेत. तात्पर्य: दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्याचा उल्लेख केला आहे, कारण हे सर्व योद्धे अपरिचित आहेत. विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे. अश्वत्थामा द्रोणाचार्याचा पुत्र आहे आणि सोमदत्ती किंवा भूरिश्रवा हा बाहलिकांच्या राजाचा पुत्र आहे. कर्ण हा अर्जुनाचा भाऊ आहे, कारण पांडू राजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पोटी जन्माला होता. कृपाचार्याच्या जुळ्या बहिणींचा द्रोणाचार्यांशी विवाह झाला होता. अन्यच बहवः शूरो मदर्थे त्यजक्त जीविताः नाना शस्त्र प्रहरणाः सर्वे युद्ध विशारदा. माझ्यासाठी स्वतःची जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्वस्व विविध प्रकारच्या शस्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत. तात्पर्य: जयद्रथ, कृतवर्मा आणि शल्य यासारख्या इतर योद्ध्याविषयी
सांगवायचे झालेस ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तयार होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ आहे. वर सांगितलेल्या आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाबद्दल पूर्ण खात्री होती. श्री कृष्ण पर्णमस्तु. शुभम भवतु. शुभम भवतु. हाच अर्जुन विषादयोग पुढचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राधे कृष्ण. श्री कृष्ण पर्णमस्तु. शुभम भवतु. शुभम भवतु. शुभम भवतु.